वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली थी, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली थी। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली थी, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या स्मारकाचा आणि त्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे। सदनचे आर्य नागरिक सुरेश ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। मात्र महाजुनाद नगरपंचायतच्या या टी पॉईंटवर ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मागील 1-1.5 वर्षापासून या चौकाला बाबासाहेबांचं नाव देणं आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे यासाठी ज्यांनी खरोखरच एक खंबीर भूमिका घेतली होती, त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी बसला पाहिजे आणि या ठिकाणी कुठेतरी बाबासाहेबांचं मध्यवर्ती मोठं भव्य आणि दिव्य स्मारक बनावं यासाठी त्यांना खरोखर श्रेय जाते असे माजी नगरसेवक आहे रत्नाजी भाऊ रंगारी जे आमची बहुतेक अध्यक्ष आहे। आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत। भाऊ, खऱ्या अर्थानं ते म्हणतात की चिंगारी लावायची गरज आहे, तुम्ही चिंगारी पेटवली आणि त्या चिंगारीने आज मुहूर्त घेतलं आणि आज खऱ्या अर्थाने एक जनमानसामध्ये भावना आहे की कुठेतरी तुमच्या माध्यमातून या एवढ्या मोठ्या स्मारकाचा विषय कुठेतरी आता पूर्णत्वास येत आहे आणि आज भूमिपूजन झालेलं आहे। काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम या माडुला परिसरातील नागरिकांचे अभिनंदन करतो की गेल्या 1 वर्षापासून जो आपण जे फ्लायओव्हरच्या खाली जे उड्डाणपूलच्या खाली आपण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून आपण घोषित केलेलं होतं, पण काही लोकांनी ते मिटवण्यात आलं आणि तिथे आज पेंटिंग तुमच्या सामने दिसत आहे। पण जाऊ द्या, जे झालं ते झालं, ज्यांना राजकारण करायचं त्यांनी राजकारण केलं, पण आम्हाला याचं सहानुभूती आहे, याचा अभिमान आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी भव्य स्मारक जे आज भूमिपूजन झालं त्याबद्दल आम्हाला सर्वांना आदर सन्मान सर्व आहे। कारण की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आहोत। आमच्या तळागाळामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे आणि सर्व तळागाळातील जनसामान्याचा हा प्रश्न होता आणि हा प्रश्न आपण मागच्या 13 एप्रिलला मागे जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला आज जे श्रेय म्हणा की माडुला कोराडी परिसरातील अनुयायांनी जे भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। असेच चांगले काम करा। अजून परत आमचे एक शिवाजी स्मारक आहे, त्या स्मारकाला सुद्धा लवकरात लवकर निधी द्यावा याची पण आम्ही आग्रही भूमिका घेणार आहे। ते पण लवकर स्मारक झालं पाहिजे। एक आपलं एक गाणं आहे की एकीकडे ज्या रायगड एकीकडे महाड चौदार तळ, त्या प्रकारे आपण या 2 स्तंभावर आपले जे थोर पुरुषांचे आहे ते थोर पुरुषांचे स्मारक होईल याची काही आशंका नाही। माडुला कोराडी वासियांतर्फे एक चांगलं काम झालेलं आहे। आम्ही तर काही या होर्डिंगवर तर थोड विचार लिहिलेला आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले हे काही एका समाजाचे नाही, हे विचारधारेचे लोक आज विचारधारेची खरंच गरज आहे आणि आम्ही त्याचे पाईक म्हणून समाजात वावरत असताना हे काम झालं त्याबद्दल सर्व अनुयायाचे अभिनंदन करतो। धन्यवाद। ठिकाणी आज हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणचे नागरिक स्मारकाच्या बाबासाहेबांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आहेत।
ज्या पद्धतीने हजारो लोक एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत आहे, मात्र कुठेतरी आंबेडकर समाजाचं एखादं आंदोलन करायचं आहे, मोर्चा निघत आहे, या ठिकाणी कुठेतरी आंबेडकर समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे बाहेर निघत नाहीये. तर असं का बा? या ठिकाणी तुम्ही आपल्या आंबेडकर समाजाला आता काय आव्हान काय करणार आहे? स्मारक तर बाबासाहेबांचं बनणारच आहे, पण एकता, एकात्मता आणि बाबासाहेबांना जो अभिप्रेत असलेला समाज आता एकत्र पुढे येणार असं वाटते का? नाही, एक असं आहे की या ठिकाणी काही लोकांना राजकारण करायचे असते, काही लोकांना ठेकेदारी करायची आहे. त्यामुळे कसं आहे का आपला समाज थोडासा विभागलेला आहे. तर या ठिकाणी तर मला असं वाटत नाही की एका ठिकाणी येतील, कारण की ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर जी घटना चालू झाली आपली, ती घटना ही लागोपाठ अशीच चालू राहणार आहे असं मला वाटते. पण आम्ही एक शिकलो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब ज्या ठिकाणी बाबासाहेबांची चळवळ आहे, त्या ठिकाणी जे सामाजिक काम आहे, त्या ठिकाणी आम्ही एकत्र येण्याचा आमचा अतोनात प्रयत्न आहे. आणि असंच आम्ही प्रयत्न करणार. ज्यांना जिथे राजकारण करायचं ते राजकारण करतील, ठेकेदारी करतील, आम्हाला काय त्याच्याशी लेनदेन नाही. स्मारकाचं भूमिपूजन खास करून भदंत आर्य नागरिक सुरेश ससाई यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं, त्यांच्या हस्ते पार पडलं. काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही जे ठरवलं होतं की भदंत आर्य नागार्जुन बनते सोसायटीच्या हाताने एक झालेलं पाहिजे, कारण की ते आपले धर्मगुरू आहे, ते आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान आहे. त्या लोकांच्या हातून अगर झालं तर चांगलं होतं. तर ते या हिशोबाने या ठिकाणी झालं. त्यानंतर त्याबद्दल मी सर्व माजूला कोराडी परिसरातील नागरिकांचे मी अभिनंदन करतो. तर ज्या पद्धतीने आंबेडकरी चळवळीचं महागुला कोराडी कधी काही एक प्रमुख केंद्र होतं आंबेडकरी चळवळीचं, आणि कुठेतरी मध्यंतरीची जाप आली होती, कम्युनिकेशन जाप आली आंबेडकरी चळवळी मधील जुनी पिढी आणि नवीन पिढी कुठेतरी कम्युनिकेशन त्यांचं घडलं नाही आणि एकत्र आले नाही. मात्र कुठे काय असताना एक बाबासाहेबांच्या भगवतीचं स्मारक ही 17 फूट उंच असलेलं बाबासाहेबांचा पुतळा आणि 10 फुटाचा स्ट्रक्चर असा जवळपास 27 फुटाचा असा उंच भव्य दिवे स्मारक या ठिकाणी या उड्डाणपुलाला लागूनच हे बनत आहे. आणि कुठेतरी या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आज हजारोच्या संख्येने आंबेडकरी समाज आणि त्याचसोबत बाबासाहेबाला पाहणारा इतर ओबीसी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. आणि कुठेतरी बाबासाहेबांच्या नावावर एवढा मोठा समाज एकत्र येतो, तर बाबासाहेबांच्या विचारावर सुद्धा या समाजाने आता पुढे चाललं पाहिजे. आणि हीच प्रेरणा घेऊन जर समजा हा समाज जर पुढे राहिला तर या समाजाची प्रगती आता कोणी थांबवू शकत नाही. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. वेळ आहे गर्दी पाहून गर्दी पाहिजे पूजेची थाली कुठे आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.